Dear friends, today we have to discuss about the process of adsorption. Our 11th chapter, that is adsorption and colloids, in which we have to learn about the process of adsorption, types of adsorption, then application of adsorption, some factors which are responsible for good adsorption. Okay, these all terms firstly we have to discuss. After that, we have the second part of that same chapter, that is colloids. So what is mean by colloids? Their types in which sol and emulsion are two main types of colloids. These topics we have to learn in this chapter. Okay, now firstly, what is mean by adsorption? Here, one more important word, that is absorption, also consider to learn because it gives the idea about what is the adsorption. See here, the adsorption and absorption are two different processes. Absorption and adsorption. लक्षात घ्या, ॲडसॉर्प्शनमध्ये ए डी आणि ॲबसॉर्प्शनमध्ये ए बी. ॲबसॉर्प्शन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फॉर एक्झाम्पल, समजा पाण्यामध्ये मी जर कॉटन डीप केला, ओके, तर काय होणार? पाणी कॉटनमध्ये ॲब्सॉर्ब होईल. किंवा कापड असेल, जर तुम्ही पाण्यामध्ये त्याला भिजवलं तर काय होणार? आपण काय म्हणतो? ते कापड भिजलंय, याचा अर्थ ते ॲब्सॉर्ब झालेलं आहे, वॉटर ॲब्सॉर्ब झालं. ओके. किंवा स्पंज असेल समजा, की त्याच्यामध्ये पाण्याचे ड्रॉप त्याच्यावर टाकले किंवा स्पंज पाण्यामध्ये आपण डीप केला तर काय होतं? पाणी त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होतं, म्हणजे त्याच्यामध्ये ते पूर्ण बल्कमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं. येते तुमच्या लक्षात? म्हणजे स्पंजच्या पूर्ण भागामध्ये ते पाणी आपोआप ॲब्सॉर्ब होऊन जातं. पण याच्या उलट ॲडसॉर्प्शन म्हणजे काय? तर लक्षात घ्या, ज्याप्रमाणे ॲबसॉर्प्शन झाल्यानंतर एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थाच्या मध्ये शिरतो थ्रूआउट दी बॉडी, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ सबस्टन्स throughout the body of another substance in the bulk, that is absorption. Okay, याच्या उलट the accumulation of one substance on the surface of another, that is adsorption. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन दिसत आहेत पहा. ॲडसॉर्प्शन म्हणजे काय? द अक्युम्युलेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ अनॉदर सबस्टन्स. ओके, म्हणजे एका पदार्थाच्या पृष्ठभागावर किंवा सरफेसवर एखादा दुसरा पदार्थ साचतो किंवा त्या ठिकाणी त्याचं अक्युम्युलेशन होतं, त्याला म्हणायचं ॲडसॉर्प्शन. येते लक्षात? फॉर एक्झाम्पल, ॲडसॉर्प्शन ऑफ गॅसेस ऑन दी चारकोल. चारकोल आहे समजा, कोळसा आहे. जर कोळसा जर कन्सिडर केला तर त्याच्यावर जर काही गॅसेस आहेत, हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल, ओके, तर हे जे गॅसेस आहेत याचं अक्युम्युलेशन होतं, म्हणजे त्याच्या सरफेसवर ते गॅस अक्युम्युलेट होतो. ओके, म्हणजे साचतो, म्हणजे एक प्रकारे त्याच्या सरफेसवर लेअर तयार होतो गॅसचा. याचा अर्थ याला आपण ॲडसॉर्प्शन असं म्हणणार. ओके. आणि दुसऱ्या केसमध्ये ॲबसॉर्प्शनमध्ये काय असतं, की फक्त सरफेसवर तो पदार्थ अक्युम्युलेट न होता थ्रूआउट दी बॉडी तो पूर्ण डिस्ट्रीब्यूट होतो. या ठिकाणी डेफिनेशन दिली पहा, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ वन सबस्टन्स थ्रूआउट दी बॉडी ऑफ another substance. For example, absorption of milk by cotton or absorption of milk or water by cotton म्हणा किंवा स्पंज म्हणा.
येते तुमच्या लक्षात. अगदी दोघीही टर्म सारख्या जरी वाटल्या तरी थोडासा फरक त्याच्यामधला आपल्याला लक्षात येत आहे. ओके, ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन. मग ॲडसॉर्प्शन आपल्याला महत्त्वाचे आहे, ॲब्सॉर्प्शन आपल्याला पाहायचं नाही. फक्त ते ॲडसॉर्प्शन कळण्यासाठी आपल्याला ॲब्सॉर्प्शन कम्पेअर करावं लागलं. ओके, आता आपल्याला चॅप्टरमध्ये दिल्याप्रमाणे ॲडसॉर्प्शनबद्दल माहिती घ्यायची आहे. सो व्हॉट इज मीन बाय ॲडसॉर्प्शन, किंवा ॲडसॉर्प्शन चांगलं होण्यासाठी कोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात. ओके, या सगळ्या गोष्टी आपल्याला या पाठात पाहायच्या आहेत. तर पहा, या ठिकाणी काही टर्म्स आहेत, त्याआधी आपण क्लिअर करून घेऊया. ॲडसॉर्प्शन सगळ्यांना कळलं की एखाद्या पदार्थाचं दुसऱ्या पदार्थाच्या सरफेसवर अक्युमुलेशन होणं, त्याला म्हणायचं ॲडसॉर्प्शन, त्या प्रोसेसला म्हणायचं ॲडसॉर्प्शन. ओके, आता या प्रोसेसमध्ये दोन घटक आहेत, एक म्हणजे ॲडसॉर्बेट आणि दुसरा म्हणजे ॲडसॉर्बंट. लक्षात घ्या, ॲडसॉर्बेट कोणाला म्हणायचं आणि ॲडसॉर्बंट कोणाला म्हणायचं. ओके, आता ज्या पदार्थाच्या सरफेसवर ॲडसॉर्प्शन होणार आहे, लक्षात घ्या, ज्या पदार्थाच्या पृष्ठभागावर किंवा सरफेसवर दुसऱ्या पदार्थाचं अक्युमुलेशन होणार आहे किंवा ॲडसॉर्प्शन होणार आहे, त्या पदार्थाला म्हणायचं ॲडसॉर्बंट. आणि ज्या पदार्थाचं ॲडसॉर्प्शन त्या ॲडसॉर्बंटवर होणार आहे त्याला म्हणायचं ॲडसॉर्बेट. पुन्हा एक वेळा थोडंसं उदाहरण घेऊन आपण क्लिअर करून घेऊया. फॉर एक्झाम्पल, गॅस आहे. ओके, आणि माझ्याकडे चारकोल आहे. ओके, चारकोल हा सॉलिड पदार्थ आहे माझ्याकडे, त्याच्या सरफेसवर गॅसचं अक्युमुलेशन होणार आहे, म्हणजे गॅसवरती असं समजा, आणि खाली चारकोल आहे, चारकोलवर गॅस येऊन साचणार आहे. ओके, मग या ठिकाणी ॲडसॉर्बेट कोणता आणि ॲडसॉर्बंट कोणता, तर नीट लक्ष द्या. ज्या पदार्थाच्या सरफेसवर ॲडसॉर्प्शन होणार आहे म्हणजे कोण, चारकोल, चारकोलला आपण काय म्हणायचं, ॲडसॉर्बंट असं म्हणायचं. आणि ज्या पदार्थाचे ॲडसॉर्प्शन होणार आहे त्या चारकोलवर म्हणजे कोण, गॅस, तर त्या गॅसला म्हणायचं ॲडसॉर्बेट. येते तुमच्या लक्षात व्हॉट इज मीन बाय ॲडसॉर्बेट अँड व्हॉट इज मीन बाय ॲडसॉर्बंट. ओके, द सरफेस ऑन विच द ॲडसॉर्प्शन ऑकर, दॅट इज the adsorbent surface, and the substance whose adsorption occur on the adsorbent, that is adsorbate. ओके, मग या ठिकाणी पहा, आपल्याला दोन टाईपचे ॲडसॉर्प्शन शिकायचे आहेत. पहिलं म्हणजे फिजिकल ॲडसॉर्प्शन आणि दुसरं म्हणजे केमिकल ॲडसॉर्प्शन. डिपेंडिंग ऑन द टाइप्स ऑफ फोर्सेस बिटवीन ॲडसॉर्बंट अँड ॲडसॉर्बेट. नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय, डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ फोर्स बिटवीन ॲडसॉर्बेट अँड ॲडसॉर्बंट, वी हॅव टू टाइप्स ऑफ ॲडसॉर्प्शन प्रोसेसेस. If the physical forces are there between them, then it is physical adsorption. And if the chemical forces are there in between them, adsorbate and adsorbent, then it is called as chemical adsorption. येते तुमच्या लक्षात, एकदम सिंपल आहे. दोन प्रकारचे ॲडसॉर्प्शन असतात, एक म्हणजे फिजिकल ॲडसॉर्प्शन, त्यालाच आपण फिजिसॉर्प्शन असं देखील म्हणतो, आणि दुसरं म्हणजे केमिकल ॲडसॉर्प्शन, की ज्याला आपण केमिसॉर्प्शन असं पण म्हणतो शॉर्टमध्ये. ओके, मग या दोघांच्या डेफिनेशन आपल्याला सिम्पली कशा करता येतील, की ज्या प्रोसेसमध्ये ॲडसॉर्बेट आणि ॲडसॉर्बेंटमध्ये वीक व्हांडरवॉल फिजिकल फोर्सेस असतील, फिजिकल फोर्सेस म्हणजे काय, ते वीक असतात. फिजिकल बॉन्ड जो असतो तो, व्हांडरवॉल फोर्स जो असतो तो इझिली ब्रेक होऊ शकतो. ओके, याच्या उलट केमिकल बॉन्ड असेल तर, समजा आयोनिक किंवा कोव्हॅलंट बॉन्ड असेल तर तो ब्रेक लगेच होत नाही. फिजिकलपेक्षा केमिकल बॉन्डला ब्रेक होण्यासाठी जास्त एनर्जी लागते. येते तुमच्या लक्षात. याचा अर्थ काय, की फिजिकल फोर्स हा टेम्पररी असतो आणि केमिकल फोर्स हा परमनंट असतो किंवा फिजिकल फोर्सपेक्षा जास्त स्ट्रॉंग असतो. मग या अनुषंगाने जर दोघांचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला लक्षात येईल की फिजिकल ॲडसॉर्प्शनमध्ये काय असतं, तर ॲडसॉर्बेट आणि ॲडसॉर्बंटच्या मध्ये वीक फिजिकल फोर्स असतो. ओके, म्हणजे त्यांच्यामधली जी बॉन्डिंग असते ती वीक असते. याच्या उलट केमिकल ॲडसॉर्प्शनमध्ये म्हणजे केमिसॉर्प्शनमध्ये आपल्याला सांगता येईल की ॲडसॉर्बेट आणि ॲडसॉर्बंट याच्यामध्ये
ॲडसॉर्बेट आणि ॲडसॉर्बंट याच्यामध्ये केमिकल फोर्स असतो, म्हणजेच केमिकल बॉन्ड असतो. मग तो कदाचित कोव्हॅलंट बॉन्ड पण असू शकतो किंवा आयोनिक बॉन्ड बी असू शकतो. येते तुमच्या लक्षात? ओके, आता आपण दुसरा पॉईंट पाहूयात. इट इज रिव्हर्सिबल. फिजिकल ॲडसॉर्प्शनमध्ये दिलेलं आहे इट इज रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय? रिव्हर्सिबल रिॲक्शन सगळ्यांना माहीत आहे, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. ओके, सो व्हॉट इज मीन बाय रिव्हर्सिबल? जर समजा एखादी रिॲक्शन आहे, ए पासून मला बी मिळवायचे आहे, रिॲक्टंट ए आहे आणि प्रॉडक्ट बी आहे, तर रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल तर मी डबल हेडेड ॲरोने ते दाखवतो. म्हणजे ए पासून मला ज्याप्रमाणे बी मिळतो त्याचप्रमाणे बी पासून ए सुद्धा मिळू शकतो. म्हणजे रिॲक्शन रिव्हर्स होऊ शकते. अशा रिॲक्शनला आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणतो. ओके, या उलट इरिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय? की मला जर ए पासून बी मिळत असेल, आपण जर ॲरो केला ए ॲरो बी, तर ए पासून मला बी मिळतोय, पण बी पासून ए मिळणार नाही, कारण सिंगल ॲरो आहे, फॉरवर्ड ॲरो आहे. म्हणजेच काय की या ठिकाणी ती इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, ती रिॲक्शन रिव्हर्स होत नाही, म्हणून त्याला म्हणायचं इरिव्हर्सिबल रिॲक्शन. सेम त्याचप्रमाणे ॲडसॉर्प्शन प्रोसेस ही एकतर रिव्हर्सिबल पण असू शकते किंवा इरिव्हर्सिबल पण असू शकते. तर लक्षात घ्या, या ठिकाणी फिजिकल ॲडसॉर्प्शन प्रोसेस ही रिव्हर्सिबल असते. ओके, म्हणजेच काय थोडक्यात, त्याचं ॲडसॉर्प्शन होतं आणि पुन्हा डिसॉर्प्शन पण होऊन जातं. म्हणजे ॲडसॉर्प्शन झालेला पदार्थ तो निघून पण जातो, पुन्हा त्याचं ॲडसॉर्प्शन होऊ शकतं. येते तुमच्या लक्षात? फॉर एक्झाम्पल, आता या ठिकाणी पहा, केमिकल ॲडसॉर्प्शनमध्ये मात्र तसं नाही आहे. केमिकल ॲडसॉर्प्शनमध्ये एकदा जर ॲडसॉर्प्शन झालं तर पुन्हा त्याचं डिसॉर्प्शन होत नाही. पहा इथं शब्द येतोय ॲडसॉर्प्शन आणि डिसॉर्प्शन. आता ॲडसॉर्प्शन सगळ्यांना कळलं आहे, पण डिसॉर्प्शन म्हणजे काय? नेमकी ॲडसॉर्प्शनची उलट प्रोसेस. ॲडसॉर्प्शनमध्ये काय होतं की एखाद्या पदार्थाचं दुसऱ्या पदार्थावर अकोम्युलेशन होतं, बरोबर आहे. तर डिसॉर्प्शन म्हणजे काय होणार की त्या पदार्थाचं रिमूव्हल ऑफ ॲडसॉर्ब सबस्टन्स फ्रॉम दी सरफेस ऑफ ॲडसॉर्बंट, किंवा त्या पदार्थावर ॲडसॉर्बंटवर जे ॲडसॉर्बेटचं लेअर तयार झालेला आहे तो रिमूव्ह करणं, त्याला म्हणायचं डिसॉर्प्शन. डी म्हणजे काय? टू रिमूव्ह. येते तुमच्या लक्षात? म्हणजेच मग या ठिकाणी रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल हे पॉईंट पाहताना आपल्या लक्षात येईल की फिजिकल ॲडसॉर्प्शनमध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी ॲडसॉर्प्शन आणि डिसॉर्प्शन सायमल्टेनियस होऊ शकतं. मात्र केमिकल ॲडसॉर्प्शनमध्ये मात्र फक्त ॲडसॉर्प्शन होतं, डिसॉर्प्शन होत नाही. म्हणजे फक्त इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे, त्या ठिकाणी फक्त ॲडसॉर्प्शन होतं. येते तुमच्या लक्षात? ओके, तिसरा पॉईंट पहा मित्रांनो. इट इज नॉट स्पेसिफिक इन नेचर. इट इज नॉट स्पेसिफिक इन नेचर. याच्या उलट केमिकल ॲडसॉर्प्शनमध्ये काय दिलेलं आहे? इट इज स्पेसिफिक इन नेचर. आता स्पेसिफिक इन नेचर किंवा नॉन स्पेसिफिक इन नेचर याचा अर्थ त्यांनी कसा लावला आहे ते आपण पाहणार आहोत. पहा, स्पेसिफिक इन नेचर, फिजिकल ॲडसॉर्प्शन नॉट स्पेसिफिक इन नेचर असं म्हणतोय. म्हणजे काय की कुठल्याही पदार्थावर कुठलाही दुसरा ॲडसॉर्बट येऊन ॲडसॉर्प्शन करू शकतो. त्याच्यासाठी असं ठरलेलं नसतं की या एवर बीच येईल किंवा बीवर सीच येईल किंवा सीवर डीज येईल. फॉर एक्झाम्पल, समजा ऑल दी गॅसेस ॲडसॉर्ब ऑन दी सॉलिड्स. फॉर एक्झाम्पल, ऑल गॅसेस ॲडसॉर्ब ऑन चारकोल. आता बघा, चारकोल आहे समजा, चारकोलवर असं फिक्स नसतं की त्याच्यावर फक्त हायड्रोजनच गॅस अकोमुलेट होऊ शकतो किंवा ॲडसॉर्ब होऊ शकतो, नायट्रोजन होऊ शकत नाही, किंवा नायट्रोजन होईल तर तुमचा सल्फर SO2 गॅस होणार नाही. म्हणजे असं ठरलेलं नसतं. चारकोल आहे, चारकोलवर कुठलाही गॅस येऊन ॲडसॉर्प्शन करू शकतो. म्हणजे याला आपण काय म्हणणार? इट इज नॉट स्पेसिफिक इन नेचर. त्याच्यासाठी असं स्पेसिफिक नेचर असणं गरजेचं नाही, असं ठरलेलं नसतं. ओके, आता याच्या उलट केमिकल ॲडसॉर्प्शनमध्ये काय म्हटलं जातं की इट इज स्पेसिफिक इन नेचर. तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल. ओके, chemical adsorption is highly specific and occurs only when the chemical bond formation is occur.
Okay, and it is possible between adsorbent and adsorbate. For example, adsorption of oxygen on tungsten, हायड्रोजन ऑन निकेल एट्सेट्रा. आता पहा या ठिकाणी त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे की जर तुम्ही ऑक्सिजन गॅस घेतला तर तो टंगस्टनवर ॲडसॉर्ब होऊ शकतो, मात्र तो निकेलवर होणार नाही. लक्षात घ्या, केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला भविष्यात हे ऑक्सिडायझिंग एजंट, रेड्युसिंग एजंट असे शब्द येणार आहेत. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हायड्रोजन गॅस म्हणजे हायड्रोजन जर आपण ॲड केला तर आपण काय म्हणतो, त्याला रिडक्शन प्रोसेस असं म्हणतो. ओके, किंवा ऑक्सिजन जर आपण ॲड करत असणार तर त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. ओके, मग याच्यासाठी ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन करण्यासाठी पर्टिक्युलर एजंट असतात किंवा त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंट असं म्हणतो. आता निकेल हा रिड्युसिंग एजंट आहे. याचा अर्थ काय की निकेल हा हायड्रोजनचं ॲडिशन करण्यासाठी तो मदत करत असतो. ओके, किंवा टंगस्टन हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तो ऑक्सिडेशन करण्यासाठी मदत करत असतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला उदाहरणावरून लक्षात येईल की हायड्रोजन गॅस हा निकेलवरच फक्त ॲडसॉर्ब होऊ शकतो, निकेलवर ऑक्सिजन ॲडसॉर्ब होऊ शकत नाही. किंवा मग ऑक्सिजन हा टंगस्टनवर ॲडसॉर्ब होतो, मात्र टंगस्टनवर हायड्रोजन ॲडसॉर्ब होणार नाही. म्हणजे टंगस्टनसाठी ऑक्सिजन तर निकेलसाठी हायड्रोजन हे स्पेसिफिक एजंट किंवा स्पेसिफिक ॲडसॉर्बेट आपण ठरवू शकतो. याचा अर्थ या ठिकाणी स्पेसिफिक नेचर आपल्याला दिसून येतं आहे. कुठलाही गॅस कुठल्याही मेटलवर ॲडसॉर्ब होऊ शकत नाही. मग असं असेल तर त्याला म्हणायचं केमिकल ॲडसॉर्प्शन. येते तुमच्या लक्षात. नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो, हीट ऑफ ॲडसॉर्प्शन इज लो. आता अगोदर तर आपल्याला हीट ऑफ ॲडसॉर्प्शन माहिती असणं गरजेचे. सगळ्यात अगोदर तर एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, ॲडसॉर्प्शन इज एन एक्झोथर्मिक प्रोसेस. एक्झोथर्मिक प्रोसेस काय असते माहिती आहे तुम्हाला? एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय की ज्या प्रोसेसमध्ये किंवा ज्या रिॲक्शनमध्ये टेम्परेचर इन्क्रीज होतं किंवा टेम्परेचर तयार होतं किंवा रिॲक्शनमधून टेम्परेचर बाहेर पडतं. ओके, हीट बाहेर पडते, त्याला म्हणायचं एक्झोथर्मिक रिॲक्शन. आणि ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कमी होतं किंवा हीट मध्ये शोषली जाते, टेम्परेचर कमी होतं, त्याला म्हणायचं एंडोथर्मिक रिॲक्शन. तर आपलं जे ॲडसॉर्प्शन प्रोसेस आहे, ॲडसॉर्प्शन रिॲक्शन आहे, ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. म्हणजे ज्यावेळेस ॲडसॉर्प्शन होतं, ज्यावेळेस एखादा ॲडसॉर्बंटवर ॲडसॉर्ब होतो किंवा अक्युमुलेट होतो, त्यावेळेस त्या प्रोसेसमध्ये हीट तयार होते, म्हणजेच हीट बाहेर फेकली जाते. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, एक्झोथर्मिक प्रोसेस असं म्हणतोय. बरोबर आहे. मग ही जी एक्झोथर्मिक प्रोसेस आहे ॲडसॉर्प्शनची, तर याच्यामध्ये हीट ऑफ ॲडसॉर्प्शन हे फिजिकल आणि केमिकलच्या बाबतीत वेगवेगळं असतं. म्हणजे हीट ऑफ ॲडसॉर्प्शन म्हणजे काय थोडक्यात की पर्टिक्युलर ॲडसॉर्प्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी ठराविक अमाऊंट ऑफ हीट ही बाहेर पडते. ओके, एक मापशीर असतं की एवढं ॲडसॉर्प्शन झालं तर या ॲडसॉर्प्शन झाल्यानंतर एवढी अमाऊंट ऑफ हीट ही बाहेर पडते. मग त्याला आपण हीट ऑफ ॲडसॉर्प्शन असं म्हणतो. ओके, समजण्यासाठी तुम्हाला ही लँग्वेज वापरतोय मी. मग ही जी हीट बाहेर पडते आहे त्याला म्हणायचे हीट ऑफ ॲडसॉर्प्शन. बरोबर आहे. मग फिजिकलमध्ये आणि केमिकलमध्ये दोघांमध्ये हीट ऑफ ॲडसॉर्प्शन वेगवेगळं असतं. तर तो असं म्हणतो की फिजिकलमध्ये हीट ऑफ ॲडसॉर्प्शन हे लो असतं, त्या उलट केमिकलमध्ये ते जास्त असतं. कसं असतं बरं? साहजिक आहे. पहा, एकदम सिंपल गोष्ट आहे. फिजिकल ॲडसॉर्प्शनमध्ये वीक बॉन्ड असतो, बरोबर आहे. या उलट केमिकलमध्ये स्ट्रॉंग बॉन्ड असतो. केमिकल बॉन्ड म्हणजे स्ट्रॉंग बॉन्ड असतो, बरोबर आहे, केमिकल ॲडसॉर्प्शनमध्ये. म्हणजेच जर स्ट्रॉंग बॉन्ड असेल, जर बॉन्ड स्ट्रॉंग असेल तर हीट ऑफ ॲडसॉर्प्शन कसं असेल? जास्त असेल, बरोबर आहे. बॉन्ड जर स्ट्रॉंग असेल तर हीट जास्त बाहेर पडते. आपण पाहिलेलं आहे, वर्गात पण आपण याच्यावर चर्चा केली होती की एखादा बॉन्ड ज्यावेळेस फॉर्म होतो त्यावेळेस जेवढा तो स्ट्रॉंग बॉन्ड असेल तेवढा हीट एनर्जी बाहेर पडते. तर या ठिकाणी फिजिकल आणि केमिकल बॉन्डमध्ये फिजिकल बॉन्ड हा वीक असतो आणि केमिकल बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो. हे जरी आपण कन्सिडर केलं तरी आपल्याला लक्षात येईल की फिजिकल बॉन्ड वीक असल्यामुळे एनर्जी कमी बाहेर पडते, म्हणजेच हीट ऑफ ॲडसॉर्प्शन हे कमी असतं. या उलट केमिकल बॉन्ड फॉर्म होत असताना हीट ही जास्त प्रमाणात बाहेर पडते, म्हणजेच हीट ऑफ ॲडसॉर्प्शन हे
फिजिकल ॲडसॉर्प्शनपेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ मल्टीलेअर ऑफ ॲडसॉर्बेट ऑन दी ॲडसॉर्बंट सरफेस. फिजिकल ॲडसॉर्प्शनमध्ये दिलेलं आहे की ॲडसॉर्बेटचा मल्टीलेअर त्या ॲडसॉर्बंटच्या सरफेसवर फॉर्म होऊ शकतो. म्हणजेच ॲडसॉर्प्शन होताना असे अनेक लेयर, ॲडसॉर्बेटचे अनेक लेयर या फिजिकल ॲडसॉर्प्शन प्रोसेसमध्ये ॲडसॉर्बेंटच्या सरफेसवर तयार होऊ शकतात. मल्टीलेअर फॉर्मेशन, बरोबर, कारण की स्पेसिफिक नेचर नसतं. ओके, एक लेअर आला त्याच्यावर दुसरा लेअर, तिसरा लेअर, अशा पद्धतीने. एक सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे डस्टर आहे समजा. ओके, मी फळा पुसतोय. मी पहिल्या दिवशी नवं डस्टर आणलं, त्या दिवशी फळा पुसला, त्या डस्टचं एक लेअर त्या डस्टरवर येऊन गेला. समजा मी दुसऱ्या दिवशी काही दुसरं नवं डस्टर आणणार का? नाही. तेच डस्टर मी समजा आणलं वर्गामध्ये, पुन्हा त्याच्याने पुन्हा फळा पुसला समजा, तर काय होणार? पुन्हा जे डस्टचे खडूचे डस्टचे जे लेअर होता पावडर, ती त्या डस्टरवर दुसरा लेअर तयार करते. असे मी वर्षभर जर ते डस्टर वापरलं साफ न करता, तर एक वेळ अशी येते की त्या डस्टरवर अनेक असे लेअर येऊन जातात आणि मग ज्यावेळेस मी तो फळा पुसतो, उलट तो डस्टचा लेअर त्या ठिकाणी आपल्याला व्हाईट स्पॉट म्हणून आपल्याला दिसतो. म्हणजे एक सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की फिजिकल ॲडसॉर्प्शन होताना एक लेअर आला म्हणजे दुसरा लेअर येणार नाही असं नव्हे, तर एक लेअर आल्यानंतर त्याच्यावर दुसरा लेअर पण येऊ शकतो, तिसरा लेअर पण येऊ शकतो. ओके, त्याची ॲफिनिटी कमी होत जाते, तो भाग वेगळा. पण असे अनेक लेअर ॲडसॉर्बेट गॅसचे किंवा ॲडसॉर्बेट सबस्टन्सचे त्या ठिकाणी तयार होऊ शकतात फिजिकल ॲडसॉर्प्शनमध्ये. ओके, आता केमिकल ॲडसॉर्प्शनमध्ये मात्र तसं नाही. का नाही? कारण काय? तर ॲडसॉर्बंट आणि ॲडसॉर्बेट याच्यामध्ये स्पेसिफिक नेचर असतं आणि एक पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा दुसरा लेअर येण्याचा प्रश्नच येत नाही. याचा अर्थ काय की केमिकल ॲडसॉर्प्शनमध्ये सिंगल लेअर ॲडसॉर्बेटच्या त्या ॲडसॉर्बंटच्या सरफेसवर तयार होऊ शकतो. दुसरा किंवा तिसरा किंवा मल्टीलेअर त्या ठिकाणी तयार व्हायला मुभा नसते. म्हणजे त्या ठिकाणी फक्त फॉर्मेशन ऑफ मोनोलेअर पॉसिबल आहे, मल्टीलेअर पॉसिबल नाही. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी फिजिकल आणि केमिकल ॲडसॉर्प्शनमध्ये आपण कम्पेअर करू शकतो. येते तुमच्या लक्षात? आता ॲडसॉर्प्शन ऑफ गॅसेस ऑन सॉलिड जर आपण पाहिलं तर त्याच्यासाठी काही फॅक्टर्स अफेक्ट करतात. फॅक्टर्स अफेक्टिंग ॲडसॉर्प्शन ऑफ ॲडसॉर्बेट गॅसेस ऑन दी ॲडसॉर्बंट सरफेस. ओके, सपोज एखादा मी सॉलिड घेतला, एखादा मेटल घेतला आणि त्याच्यावर मला पर्टिक्युलर गॅस ॲडसॉर्ब करायचा आहे. तर तो ॲडसॉर्ब करायचा आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला ॲडसॉर्प्शन जास्तीत जास्त व्हायला पाहिजे, या पद्धतीने प्रयत्न करायचा आहे. मग ॲडसॉर्प्शन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी, जास्तीत जास्त होण्यासाठी आपल्याला कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरतात? तर ते फॅक्टर आता आपण पाहणार आहोत. पहा, पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ ॲडसॉर्बेट. आता ॲडसॉर्बेट आणि ॲडसॉर्बंट काय आहे ते नीट लक्षात घ्या. म्हणजे उदाहरण जर तुमच्या लक्षात असेल तर आपल्याला ते समजायला सोपं जातं. आता या ठिकाणी पहा, ॲडसॉर्बेट म्हणजे गॅस आपण कन्सिडर केला आहे. समजा एखादा गॅस आहे, हायड्रोजन किंवा नायट्रोजन गॅस कन्सिडर करायचा आहे. आणि ॲडसॉर्बंट जो आहे तो एखादा सॉलिड मेटल आहे किंवा चारकोल आहे असं समजा. ओके, चारकोल समजा. आता पहिला फॅक्टर जो आहे नेचर ऑफ ॲडसॉर्बेट, म्हणजे जो गॅस आहे की ज्याचं ॲडसॉर्प्शन त्या चारकोलवर करायचं आहे किंवा होणार आहे, त्या गॅसचं किंवा त्या ॲडसॉर्बेटचं नेचर कसं असलं पाहिजे. ओके, आता नेचर कसं असलं पाहिजे म्हणजे नेचर जर आपण त्याचं पाहायला गेलो तर या ठिकाणी आपल्याला ॲडसॉर्प्शन प्रोसेसमध्ये त्याचं क्रिटिकल टेम्परेचर किती असायला पाहिजे हे कन्सिडर करावं लागेल. आता मित्रांनो, क्रिटिकल टेम्परेचर काय भानगडे हे आपल्याला माहिती नसेल, बरोबर आहे. तर क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय? तर थोडक्यात अगदी सोप्या भाषेत जर मी तुम्हाला सांगितलं तर ज्या टेम्परेचरला एखादा गॅस लिक्विफाय होतो त्याला म्हणायचे त्याचं क्रिटिकल किंवा लिक्विफॅक्शन टेम्परेचर. म्हणजेच पहा, समजा एखादा गॅस आहे, तो
ठराविक टेम्परेचरला लिक्विफाय होतो. फॉर एक्झाम्पल पहा, आपल्याकडे वॉटर आहे. वॉटर इज एक्झिस्ट इन सॉलिड ॲज वेल ॲज लिक्विड ॲज वेल ॲज गॅसियस फॉर्म. पहा, वॉटर जर आईस असेल, बर्फ, तर तो सॉलिड असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर पाणी आपण पाहतो रूम टेम्परेचरला, आणि त्याची जर वाफ झाली तर पाण्याची वाफ झाली म्हणजे तो गॅस तयार होऊन जातो. ओके, पाण्याची वाफ म्हणजे पाणी हे तिघी अवस्थेत आपल्याला आढळून येतं निसर्गामध्ये, डिपेंडिंग ऑन दी टेम्परेचर अँड प्रेशर कंडिशन. ओके, तर या ठिकाणी समजा आपल्याला जलचक्र माहीत आहे, रेन सायकल. काय होतं, टेम्परेचर जास्त वाढतं, टेम्परेचर वाढल्यानंतर 100 डिग्रीला त्याची वाफ होते, वाफ झाल्यानंतर ते आकाशात जातं, वाफ आकाशात गेल्यानंतर त्याला एक थंड असं टेम्परेचर त्या ठिकाणी ज्यावेळेस अवेलेबल होतं, ओके, त्यावेळेस त्याचं वाफेचे म्हणजे एक प्रकारे ढगच असतात, आणि थंड वारा लागला म्हणजे त्याचं पाण्यात रूपांतर होतं, आणि मग पाणी जमिनीवर पाण्याच्या स्वरूपात किंवा रेनच्या स्वरूपात पुन्हा जमिनीवर येतं. पुन्हा जमिनीवर पाण्याच्या स्वरूपात आल्यानंतर पुन्हा त्याची वाफ होते, आणि मग म्हणजे हे जे आहे हे जलचक्र आपल्या एकदम सोप्या भाषेत लक्षात आहेच. तर या ठिकाणी काय आहे पहा, की क्रिटिकल टेम्परेचर किंवा लिक्विफॅक्शन टेम्परेचर ज्या गॅसचं, आता गॅस कोणकोणते आहेत, जवळपास आपल्याला 3-4 गॅस माहिती आहेत. हायड्रोजन गॅस आहे, नायट्रोजन आहे, क्लोरीन आहे, त्याच्यानंतर सल्फर डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, बरोबर आहे, अमोनिया गॅस आहे तुमचा. तर हे गॅसेस आहेत, रूम टेम्परेचर हे गॅस फॉर्ममध्ये असतात. तर हे जे गॅसेस आहेत याचे जे लिक्विफॅक्शन किंवा क्रिटिकल टेम्परेचर आहे मित्रांनो, ते कमी जास्त असतं. प्रत्येक गॅसचं हे लिक्विफॅक्शन टेम्परेचर हे वेगवेगळं असतं. येते ना तुमच्या लक्षात? म्हणजेच काय, की ज्यावेळेस आता पहा, वॉटर आहे, वाफ, त्याचे लिक्विफॅक्शन टेम्परेचर किती आहे मला एक सांगा. पाण्याची वाफ किती टेम्परेचरवर होते, म्हणजे पाण्याचा बॉइलिंग पॉईंट जो असेल किती आहे तो 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 100 डिग्री टेम्परेचर जोपर्यंत पाण्याला मिळत नाही, पाण्याच्या मॉलिक्यूलचे टेम्परेचर जोपर्यंत 100 डिग्री होत नाही तोपर्यंत तो वाफेमध्ये रूपांतरित होत नाही, बरोबर. 100 डिग्री टेम्परेचर क्रॉस केल्यानंतर ती वाफ पाण्याच्या मॉलिक्यूल वाफेत रूपांतरित होतो. म्हणजेच काय, की 100 डिग्री टेम्परेचर हा असा पॉईंट आहे की त्या टेम्परेचरला पाणी एका बाजूला लिक्विड फॉर्ममध्ये असतं आणि एका बाजूला गॅस फॉर्ममध्ये असतं. येते ना तुमच्या लक्षात? म्हणजेच वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये व्हायचं असेल तर त्याच पॉईंटला होतं, आणि पाण्याचे रूपांतर वाफेत होण्यासाठी पण तोच पॉईंट आपल्याला कन्सिडर करावा लागतो, म्हणजे 100 डिग्री. म्हणजे थोडक्यात मी जर असं म्हटलं की पाण्याच्या लिक्विफॅक्शन टेम्परेचर किती आहे तर 100 डिग्री. सोपं आहे, येते तुमच्या लक्षात? त्याचप्रमाणे नायट्रोजन किंवा क्लोरीन किंवा सल्फर डायऑक्साईड हे सगळे जे गॅसेस आहेत त्यांचे क्रिटिकल टेम्परेचर हे वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल नायट्रोजनचं फक्त 126 डिग्री केल्व्हिन एवढं टेम्परेचर आहे, केल्व्हिनमध्ये दिलेलं आहे पहा, लक्षात घ्या. तुम्हाला माहीत आहे 0 डिग्री सेल्सिअस बरोबर 273 डिग्री केल्व्हिन असं कन्व्हर्शन आपल्याला माहिती आहे. तर हे नायट्रोजनचे जे आहे ते क्रिटिकल टेम्परेचर जे आहे ते 126 डिग्री केल्व्हिन आहे. म्हणजे मायनसमध्ये त्याचं सेल्सिअसमध्ये टेम्परेचर जे आहे क्रिटिकल टेम्परेचरचे. त्याच्यानंतर क्लोरीन गॅस जर पाहिला तर तो 417 आहे. ओके, सल्फर डायऑक्साईड जर पाहिलं तर तुम्ही 430 आहे. तर लक्षात घ्या, जेवढं जास्त क्रिटिकल टेम्परेचर तेवढा तो गॅस इझिली लिक्विफाय होतो, आणि जेवढा गॅस जास्त इझिली लिक्विफाय होतो तेवढं त्याचं ॲडसॉर्प्शन चांगल्या पद्धतीने होतं. मग एवढी सगळं गोष्ट सांगण्यामागे तुम्हाला त्याचे क्रिटिकल टेम्परेचर आणि लिक्विफॅक्शन प्रोसेस कळेल या पद्धतीने मी तुम्हाला सांगत होतो. तर सिम्पली नेचर ऑफ ॲडसॉर्बेट गॅस जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, की ज्या गॅसेसचं क्रिटिकल टेम्परेचर जास्त तो गॅस जास्त प्रमाणात इझिली ॲडसॉर्ब होऊ शकतो. म्हणजेच काय, की जर आपल्याला 3 किंवा 4 गॅस दिलेले असेल आणि तुम्हाला सांगितलं की या 4 पैकी
कोणता गॅस तुम्ही चांगलं ॲडसॉर्प्शन म्हणजे कोणत्या गॅसचं ॲडसॉर्प्शन चांगलं होणार, तर लगेच तुम्हाला सांगता यायला पाहिजे की या चारपैकी ज्याचं क्रिटिकल टेम्परेचर जास्त तो गॅस इझिली ॲडसॉर्ब होतो आणि मग आपण त्याची निवड करू शकतो. येते तुमच्या लक्षात. म्हणजे क्रिटिकल टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी ॲडसॉर्प्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर गॅस ऑन दी ॲडसॉर्बंट सरफेस. ओके. आता दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, नेचर ऑफ ॲडसॉर्बंट. नेचर ऑफ ॲडसॉर्बंट. आता ॲडसॉर्बेटचं नेचर पाहिलं तसंच ॲडसॉर्बंट म्हणजे ज्याच्यावर चारकोल किंवा ज्या पदार्थावर सॉलिडवर ॲडसॉर्प्शन होणार आहे त्या सरफेसच्या बाबतीत कसं नेचर असेल म्हणजे ॲडसॉर्प्शन चांगलं होईल. तर आपण एकदम सोपं उदाहरण पाहूया. जर समजा चारकोल आहे, ओके, किंवा एक सोपं एक उदाहरण घेऊ आपण. एक पॉलिश सरफेस आहे आपल्या घरामध्ये, समजा मार्गोनेट आहे, ओके, आणि अंगणामध्ये शेणमातीने सारलेलं अंगण आहे समजा. मला एक सांगा की कोणत्या ठिकाणी मातीचे किंवा घाणचे कण जे असतात, मातीचे कण हे जास्त प्रमाणात सॅच्युरेट होतील. 2 एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. एक म्हणजे एक पॉलिश सरफेस आहे, ओके, आणि दुसरा म्हणजे एक रफ सरफेस आहे. तर रफ सरफेस आणि पॉलिश सरफेस याच्यापैकी कोणत्या ठिकाणी जास्त ॲडसॉर्प्शन होणार म्हणजे बाहेरचे मॉलिक्यूल जास्त अडकतील, सरफेसवर जास्त अडकतील, रफवर होतील का पॉलिशवर होतील? अगदी सोपा प्रश्न आहे. कोणीही सांगेल की लगेच रफवर जास्त ॲडसॉर्प्शन होणार, कारण की रफ सरफेस जर असेल तर त्या ठिकाणी ॲडसॉर्बेट पार्टिकलला अडकण्यासाठी त्या ठिकाणी तशी जागा असते, बरोबर आहे, बारीक सारीक असे जागा असते. पण पॉलिश सरफेस असेल तर त्या ठिकाणी ते ॲडसॉर्बेट पार्टिकल अडकणार नाहीत, म्हणजे त्या ठिकाणी ते लगेच निघून जातील, म्हणजे त्यांच्यामध्ये ॲफिनिटी नसेल, बरोबर आहे, अडकून राहणार नाही, म्हणजे त्याचं लगेच डिसॉर्प्शन होऊ शकतं. पण रफ सरफेस असेल तर तिचं ॲडसॉर्प्शन चांगलं होईल. येते तुमच्या लक्षात. म्हणजे थोडक्यात की ॲडसॉर्बंटचा जो सरफेस असेल तो कसा असला पाहिजे, पोरस असला पाहिजे किंवा रफ असला पाहिजे, की जेणेकरून त्याच्यावर जास्तीत जास्त प्रमाणात गॅस हा ॲडसॉर्ब होईल किंवा दुसरा पदार्थ त्या ठिकाणी साचेल किंवा अकोमलेट होईल. एकदम सोपं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की त्याचे नेचर कसं असलं पाहिजे. तिसरा फॅक्टर आहे मित्रांनो, सरफेस एरिया ऑफ ॲडसॉर्बंट. आता तुम्हीच सांगायचं आहे मला, सरफेस एरिया ऑफ ॲडसॉर्बंट. ॲडसॉर्बंट आहे आपल्याकडे सॉलिड, त्याच्या सरफेस एरिया जेवढा जास्त असेल साहजिक आहे तेवढं जास्त ॲडसॉर्प्शन त्या ठिकाणी होणार आहे. माझ्याकडे समजा डस्टर आहे लहान, ओके, त्या डस्टरला जर मी एक वेळा असं फळ्यावर असं फिरवलं तर त्या ठिकाणी त्या डस्टरची जेवढी साईज असेल तेवढ्या जागेवर जेवढे पार्टिकल अडकण्यासारखी असेल तेवढेच अडकतील, बरोबर आहे. पण या उलट जर समजा मी मोठं डस्टर घेतलं, त्याच्यापेक्षा ट्रिपल साईजचं डस्टर जर घेतलं आणि एकदा मी असं फिरवलं तर साहजिक आहे की त्या ठिकाणी सरफेस एरिया वाढेल, आणि सरफेस एरिया वाढला म्हणजे साहजिक आहे ॲडसॉर्प्शन पण जास्त होणार, जास्त पार्टिकल त्या ठिकाणी अकोमुलेट होतील. म्हणजे अगदी सोप्या भाषेत म्हटलं तर सरफेस एरिया जर वाढला ॲडसॉर्बंटचा तर ॲडसॉर्प्शन होण्यासाठी जास्त जागा अवेलेबल होते, आणि जास्त जागा अवेलेबल झाली म्हणजे ॲडसॉर्बेट मॉलिक्यूल जास्त प्रमाणात ॲडसॉर्प्शन त्या ठिकाणी दाखवतात. म्हणजेच सरफेस एरिया ऑफ ॲडसॉर्बंट इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी ॲडसॉर्प्शन ऑफ ॲडसॉर्बेट. ओके. पुढचा पॉईंट पाहू, टेम्परेचर. ओके, टेम्परेचर म्हणजे हीट. ओके. आता ॲडसॉर्प्शन ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, हे आपण आधीच पाहिलं. ओके, ॲडसॉर्प्शन इज ॲन एक्झोथर्मिक प्रोसेस, म्हणजेच ॲडसॉर्प्शन होताना हीट तयार होते. ओके. मग अकॉर्डिंग टू ली कॅटेलियर प्रिन्सिपल, ली कॅटेलियर प्रिन्सिपल आपल्याला पुढे येणार आहे केमिकल इक्विलिब्रियम वगैरेमध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला ते डिटेलमध्ये शिकायला मिळेल. तर ली कॅटेलियर काय म्हणतो, जर या प्रिन्सिपलनुसार थोडक्यात मी तुम्हाला त्याची माहिती देतो. जर एखादी रिॲक्शन घडत असेल, आता आपण एक्झाम्पल एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिकचे एक्झाम्पल घेऊयात, बरोबर आहे. समजा एखादी रिॲक्शन आहे ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे समजा, ओके, तर ती एक्झोथर्मिक रिॲक्शन घडत असताना टेम्परेचर
म्हणजे हीट बाहेर पडणार आहे. एक्झोथर्मिक असल्यामुळे काय होतं आहे, हीट बाहेर पडते. तर सिस्टीम काय प्रयत्न करते, ती हीट कमी करण्याचा प्रयत्न करते. जर एखादी एक्झोथर्मिक रिॲक्शन सुरू असेल तर टेम्परेचर त्या रिॲक्शनचे टेम्परेचर हे वाढतं, कारण एक्झोथर्मिक रिॲक्शन असल्यामुळे हीट तयार होते, बरोबर आहे. तर अशा वेळेस ती सिस्टीम किंवा ती रिॲक्शन काय प्रयत्न करते, टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करते. या उलट जर एंडोथर्मिक रिॲक्शन असेल, म्हणजे हीट जर कमी होत असेल, तर सिस्टीम काय प्रयत्न करते, उलट दिशेने त्याचं टेम्परेचर वाढवण्याचा प्रयत्न करते. अगदी सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, बरोबर आहे. हिवाळ्यामध्ये आपण स्वेटर घालतो, उन्हाळ्यामध्ये मात्र स्वेटर वापरत नाही. का बरं? याचं अगदी हे तर असं उदाहरण आहे की याचे उत्तर प्रत्येकाला लगेच सापडेल. कारण काय की थंडी जास्त जर असेल तर आपण स्वेटर वापरतो, ओके. आणि जर थंडी कमी असेल, म्हणजे उन्हाळा असेल, तर आपण स्वेटर वापरणार नाही. म्हणजे काय, थंडीच्या दिवसात आपण स्वतःला हीट तयार करण्याचा प्रयत्न करतो किंवा शेकोटीपाशी जाऊन बसतो. उलट जर उन्हाळा असेल तर शेकोटी काय पण उन्हात पण आपण निघणार नाही, झाडाखाली जाऊन बसण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जर टेम्परेचर जास्त असेल तर आपण टेम्परेचर कमी जिथं असेल तिथं पळतो, आणि टेम्परेचर कमी असेल तर टेम्परेचर जिथं जास्त असेल तिथं जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे ॲडजस्टमेंट करतो, बरोबर आहे. मित्रांनो, आपल्या केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शनचं पण सेम तसंच आहे. तर एखादी रिॲक्शन ज्यावेळेस हीट तयार करते त्यावेळेस ती सिस्टीम रिॲक्शनमध्ये हीट कमी करण्याचा प्रयत्न करते, आणि कमी होत असेल त्यावेळेस जास्त करण्याचा प्रयत्न करते. या प्रिन्सिपललाच आपण ली कॅटेलियर प्रिन्सिपल असं म्हणतो, ओके. मग आता आपण जे पाहतोय ॲडसॉर्प्शन ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. म्हणजेच टेम्परेचर जर जास्त असेल, म्हणजे रिॲक्शन होत असताना, ॲडसॉर्प्शन होत असताना टेम्परेचर वाढणार आहे, तर सिस्टीम काय प्रयत्न करेल, टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करेल. मग मला एक सांगा, जर ॲडसॉर्प्शन एक्झोथर्मिक प्रोसेस आहे आणि ॲडसॉर्प्शन होत असताना तुम्ही जर टेम्परेचर वाढवलं, समजा टेम्परेचर जर रिॲक्शनचं वाढवलं, तर काय होणार, ऑलरेडी ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, बरोबर आहे. म्हणजे टेम्परेचर वाढणार आहे आणि तुम्ही अजून टेम्परेचर वाढवणार, तर काय होणार, ते चालणार नाही. सिस्टीम काय प्रयत्न करेल, टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करते. म्हणून याच्यावरून आपल्या लक्षात येईल की ॲडसॉर्प्शन प्रोसेस ही कमी टेम्परेचर असताना चांगल्या पद्धतीने होते. जर टेम्परेचर जास्त असेल तर ॲडसॉर्प्शन नीट होणार नाही, कारण ती एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. आणि जर टेम्परेचर कमी असेल तर ॲडसॉर्प्शन चांगल्या पद्धतीने होतं. म्हणजेच टेम्परेचर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी प्रोसेस ऑफ ॲडसॉर्प्शन. येते तुमच्या लक्षात. आता शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो या ठिकाणी, प्रेशर ऑफ गॅस. प्रेशर ऑफ गॅस. आता जो ॲडसॉर्बेट आहे, ॲडसॉर्बेट म्हणजे जो गॅस आहे, त्याच्या प्रेशर जर कमी असेल किंवा जास्त असेल तर त्याचा परिणाम ॲडसॉर्प्शनवर कसा होतो, ते पण अगदी सोपं आहे. पहा, जेवढ्या जास्त प्रेशरने ॲडसॉर्प्शन केलं तेवढं जास्त ॲडसॉर्प्शन होणार आहे. येते तुमच्या लक्षात. जर प्रेशर कमी असेल, जो गॅस असेल, ॲडसॉर्बंट सरफेसवर आपल्याला गॅस अकोमुलेट करायचा आहे समजा, तर जर आपण प्रेशर जर कमी ठेवलं तर ॲडसॉर्प्शन नीट होणार नाही. या उलट प्रेशर जर जास्त असेल तर ॲडसॉर्प्शन चांगल्या पद्धतीने होतं. म्हणजे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी ॲडसॉर्प्शन ऑफ गॅस ऑन दी ॲडसॉर्बंट सरफेस. म्हणजे या ठिकाणी आपण 5 फॅक्टर पाहिले. नेचर ऑफ ॲडसॉर्बेट, पुन्हा रिपीट करतो की क्रिटिकल टेम्परेचर गॅसचं जेवढं जास्त तेवढं इजी ॲडसॉर्प्शन होणार आहे. म्हणजे जास्त ॲडसॉर्प्शन होण्यासाठी क्रिटिकल टेम्परेचर जास्त असणारे, मोठं क्रिटिकल टेम्परेचर असणारे गॅस आपल्याला कामास येतील. दुसरी गोष्ट, नेचर ऑफ ॲडसॉर्बंट म्हणजे काय की ॲडसॉर्बंटचं जे नेचर असेल ते रफ असलं पाहिजे, किंवा त्याच्या सरफेस जो असेल तो पोरस असला पाहिजे, किंवा खाचखळगे असणारा असा सरफेस असला पाहिजे, रफ सरफेस असला पाहिजे, म्हणजे जास्त ॲडसॉर्प्शन होणार. तिसरं आहे सरफेस एरिया ऑफ ॲडसॉर्बंट. सरफेस एरिया जेवढा जास्त तेवढं ॲडसॉर्प्शन जास्त प्रमाणात होईल. सरफेस एरिया जर कमी असेल तर ॲडसॉर्प्शन हे कमी होणार, कारण ॲडसॉर्बेट मॉलिक्यूल हे कमी प्रमाणात त्या ठिकाणी येऊन अकोमुलेट होतील. चौथं आहे टेम्परेचर. टेम्परेचर
इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी ॲडसॉर्प्शन प्रोसेस. कारण काय की लिकॅटलेअर प्रिन्सिपलनुसार ॲडसॉर्प्शन ही एक्झोथर्मिक प्रोसेस असल्यामुळे कमी टेम्परेचरला ॲडसॉर्प्शन प्रोसेस ही फेवरेबल असते. टेम्परेचर जर वाढलं तर ॲडसॉर्प्शन कमी होतं, टेम्परेचर जर कमी असेल तर ॲडसॉर्प्शन जास्त होतं, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आणि चौथं प्रेशर ऑफ गॅस. जो ॲडसॉर्बेट गॅस आहे त्याचं जेवढं जास्त प्रेशर असेल तेवढं ॲडसॉर्प्शन चांगलं होणार आहे. प्रेशर जर कमी केलं तर ॲडसॉर्प्शन कमी होईल. येते तुमच्या लक्षात?